नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र योगेंद्र विरकर. तर आपल्याला एक कॉल आलेला आहे. अजगर आहे असं सांगतात. जाऊन बघायला लागेल काय आहे नेमकं ते. त्यामुळे आपण व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा, शेअर करा सापांच्या माहितीसाठी. तर आपण गेलेलो स्पॉटवरती तर पाहिलं तर तिथे अजगरच आहे. हेड पण बघू शकता किती मोठं आहे त्याचं ते. तर बरीच अडचण असल्यामुळे आदिवासी वाडी होती, तरी आदिवासी लोक असून त्यांनी त्याला मारला नाही, ही खूप मोठी गोष्ट झाली. त्याच्यामध्ये बरीच झाडी असल्यामुळे त्याला पूर्ण जमीन पण खाली भुसभुशीत होती. त्याच्यामुळे त्याला काढण्यासाठी बरीच अडचण येत होती, कारण की तो कुठे पण घुसायला बघत होता आणि भुसभुशीत जमीन असल्यामुळे तो कुठेही घुसू शकत होता. त्यामुळे परत हाताने सर्व साफसफाई करून नंतर त्याला शोधावं लागलं, हेड शोधायला लागलं, कारण की अशा टायमाला हेड कॅच करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे तर प्रयत्न तोच चालू होता की त्याला काही कुठल्या प्रकारची इजा न होता. त्यामुळे कोयत्यांनी झाडं वगैरे सगळी तोडून आम्ही साईडला काढली. तो बाईट करण्याच्या मूडमध्ये पण होता, बघू शकता तो. की म्हणजे बाईट करण्याचं त्याचं एक की माझ्यापेक्षा लांब राहा, मी नाही तर मी तुम्हाला चावेन, तुम्ही मला त्रास देऊ नका, मी तुम्हाला त्रास देत नाही. हे प्रत्येक सापाचं असतं. प्रत्येक सापाची डिफेन्स करण्याची पद्धत असते ती. त्यामुळे त्याचं म्हणणं तेच असं की तुम्ही माझ्यापेक्षा लांब राहा, मी तुम्हाला काही करणार नाही. तरी पण आपल्याला या लोकांनी मारू नये त्यासाठी आपल्याला याला रेस्क्यू करावा लागला आणि रेस्क्यू करून आपण व्यवस्थित त्याला रिलीज पण करण्यासाठी आलेलो आहे. तर रिलीज करतो आहे आपण. बघू शकता साधारण 7.5 ते 7.25 फूट होता आणि मस्त साईज होती. खात्यापित्या घरचा होता आणि तो सुखरूप त्याच्या निवासस्थानी म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये तो मुक्त झाला आहे. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद.